इतिहास आपण वाचतो तसा शांत नसतो, तो रक्ताने लिहिला जातो. एका बाजूला मुघल साम्राज्य हळूहळू संपूर्ण उत्तर भारत गिळत होतं आणि जर आपण नजर दक्षिणेकडे वळवली तर तिथे राजे एकमेकांना संपवत होते. पण या सगळ्यात सर्वात जास्त त्रास कोणाला होत होता माहितीये? सामान्य माणसाला. एक साधा शेतकरी, त्याच्यासाठी ना मुघल महत्वाचे होते ना सुलतान. त्याला फक्त जगायचं होतं. पण आज कर एक राजा घेत होता, उद्या दुसरा. आज त्याचं पीक उगवत होतं तर उद्या युद्धात जळत होतं. त्याचं आयुष्य त्याच्या हातात नव्हतंच. आणि तो ज्या राजासाठी जगत होता तो राजा दररोज बदलत होता. हा होता त्या काळाचा खरा अंधार. जर आपण उत्तर भारताकडे पाहिलं तर तिथे जहांगीर आणि नंतर शहाजहान आपली सत्ता वाढवत होते. मोठी सेना, तोफा, हत्ती, एकच ध्येय, दक्षिण जिंकायचं. कारण जो दक्षिण जिंकतो तो भारतावर राज्य करतो. पण जर आपण दक्षिणेकडे पाहिलं तर निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही, तीन सत्ता आणि तीनही एकमेकांशी लढत. आज मित्र, उद्या शत्रू. इथे विश्वास विकला जात होता. आणि या सगळ्यात मराठे दुसऱ्यांसाठी लढत होते. त्यांच्याकडे तलवार होती पण स्वतःचं राज्य नव्हतं. आणि याच वेळी शहाजी राजे भोसले निजामशाहीसाठी लढत होते. ते जिंकत होते पण राज्य हरत होतं. कारण बाहेरून मुघल आणि आतून गद्दारी. आणि तेव्हा त्यांना समजलं, हे युद्ध तलवारीने नाही, राजकारणाने जिंकायचं आहे. निजामशाही हळूहळू कोसळत होती. बाहेरून मुघल साम्राज्य दबाव टाकत होतं आणि आतून विश्वासघात तिला पोखरत होता. आणि अशा वेळी निष्ठा ठेवणं म्हणजे स्वतःचा अंत स्वीकारणं होतं. शहाजीराजे भोसले हे सगळं पाहत होते आणि त्यांनी निर्णय घेतला, खेळ बदलायचा. आणि त्या निर्णयाने त्यांना नेलं आदिलशाहीच्या दरबाराकडे. पण हा फक्त प्रवास नव्हता, हा होता जगण्यासाठी घेतलेला सर्वात मोठा धोका. दरबारात शांतता पसरली आहे. सगळ्यांच्या नजरा एका माणसावर खेळल्या आहेत, शहाजीराजे भोसले. आणि सिंहासनावरून आदिलशाहीचा सुलतान विचारतो, शहाजीराजे, तुम्ही बाजू बदलली का? विश्वास ठेवावा तुमच्यावर. मी बाजू बदलली नाही, मी परिस्थिती ओळखली. परिस्थिती की स्वतःचा फायदा? ज्यांच्यासाठी मी लढलो ते स्वतःचं राज्य वाचवू शकले नाहीत. मी राहिलो असतो तर मीही संपलो असतो. आणि आमच्या सोबत मी जिंकू शकतो. आणि उद्या धोका दिलात तर? धोका तो देतो ज्याच्याकडे स्वतःचं काहीतरी असतं. माझ्याकडे अजून काहीच नाही, म्हणून मी जिंकतो. राजे, हा माणूस धोकादायक आहे. पण अशाच लोकांवर राज्य उभं राहतं. शहाजी राजे, तुम्हाला आमच्या सेवेत स्थान दिलं जातं. स्वीकार झाला पण विश्वास नाही. अब दक्षिण को भी जितना है. जी हुजूर. उत्तर भारत सत्ता वाढवत होता, दक्षिण स्वतःलाच तोडत होता. आणि सामान्य माणूस फक्त जगण्याचा प्रयत्न करत होता. पण या अंधारात एक बीज रुजत होतं, जे पुढे स्वराज्य बनणार होतं. पुढच्या भागात शहाजीराजेंविरुद्ध पहिला कट कसा रचला गेला, त्यांना अडकवण्यासाठी काय प्लॅन होता, आणि एका जन्मामागची खरी कथा. जर तुम्हाला पुढचा भाग चुकवायचा नसेल तर आत्ता लगेच सबस्क्राईब करा. कारण पुढचा भाग फक्त कथा नाही, तो एक सापळा आहे.